समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। तणनाशक फवारणीमुळे 40 एकरातील सोयाबीन पीक जळालं। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा तालुक्यातील चिखला येथील शेतकऱ्यांनी पैशाची कशीबशी जोड जमा करून यावर्षी पेरणी केली। पीकही चांगलं बहरलं, मात्र त्यावर तणनाशक फवारणी केल्याने काही तासातच जवळपास 40 एकरमधील सोयाबीन उभं पीक जळालं। यापासून आता शेतकऱ्यांना कुठलंही उत्पन्न होणार नाही। या सर्व शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचा संकट उभं ठाकलाय। त्यामुळे कृषी विभागासह तणनाशक कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। मी साधारणतः 17 जूनला माझ्या शेतामध्ये सोयाबीन पेरली होती। तेव्हापासून म्हणजे नागाटी, वखरपाई, पेरणी, सोयाबीन, खत याला जवळपास आतापर्यंत 1000 रुपयाचा खर्च आतापर्यंत झाला आहे। जवळपास 70 ते 80 हजार रुपये आमचे गेले आहेत। 70 ते 80 हजार रुपये गेल्यानंतर आम्ही साधारणतः परवाला म्हणजे 4 तारखेला आम्ही अदामा कंपनीचं साकेत हे औषध आणलं आणि कंपनीच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ते औषध मारलं। जवळपास 12-1 वाजता दुपारच्या टायमाला त्या दिवशी आम्ही हे औषध मारल्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजेपासून ही परिस्थिती इथं झाली। संपूर्ण जी सोयाबीन आमची पूर्ण सुकून गेलेली आहे। माझ्यासारख्या युवा शेतकऱ्याला जो आता कुठेतरी शेती करायला लागला आहे त्याची ही परिस्थिती होता। जमिनीमध्ये 17 तारखेला सोयाबीनची पेरणी केली। पेरणीनंतर आम्ही तणनाशक म्हणून अदाना कंपनीचं साकेत नावाचं औषध आणलं। औषध आणल्यानंतर त्याची कंपनीने जे सांगितले आहे त्याप्रमाणे डोस टाकून त्याची फवारणी केली। फवारणी केली असता 2 ते 3 घंट्यात आमचं सोयाबीन हे वाळायला लागलं आणि त्याच्यामुळे आमचं आज खूप नुकसान झालं। आज कंपनीने जरी सांगितलं असेल तुमचा डोस कमी असेल का जास्त असेल, पण आम्ही ज्या कंपनीने सांगितलं तेवढा डोस वापरून हे औषध वापरलं, त्याच्यामुळे आमच्या शेताचं 23 एकरमध्ये आमचे जे सोयाबीन पूर्ण नष्ट झालं। अदामा कंपनीचं साकेत त्याच्यामुळं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्याला काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलं। आम्ही शेतकरी इथले म्हणजे मरणाच्या दारात येऊन पोहोचले। आज डबल पेरणीची पाळी आली, आता काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलं। बँका कर्ज देत नाही, याजान पैसे काढल्याशिवाय इलाज नाही। तुम्ही सांगा आम्ही करावं काय?